नमस्कार. श्री यज्ञप्रसाद या यूट्यूब चॅनलवर मी प्रसाद प्रमोद जोगळेकर आपणा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करतो. श्री लक्ष्मीपूजनाच्या व्हिडिओला आपण जो प्रचंड असा प्रतिसाद दिला त्याबद्दल प्रथमतः तुमचे खूप खूप धन्यवाद. आज आपण जे करीत आहोत ते तुळशी विवाहाचा विधी आज आपण इथे संपन्न करणार आहोत. तर तुळशी विवाहाचं महत्त्व काय हे अगदी एका मिनिटात समजावून घेऊया. ज्या मुलांचे किंवा मुलींचे विवाह होणे आहे, विवाहास असे पात्र असलेले मुलगा मुलगी परंतु त्यांना चांगला म्हणजे मुलीला चांगला वर मिळणे किंवा मुलांना चांगली वधू मिळणे यासाठी तुळशी मातेचे आशीर्वाद अत्यंत महत्त्वाचे आहेत. किंवा ज्यांचे विवाह झालेले आहेत ते विवाह उत्तम, त्यांचं वैवाहिक जीवन अतिशय उत्तम होण्यासाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा असा राजमार्ग जणू काही आपल्या धर्मकार्यामध्ये सांगितलेला आहे, तो म्हणजे तुळशी विवाह. तुळशी मातेच्या अखंड कृपेने या गोष्टी निश्चित साधतात असं धर्मशास्त्र सांगतं. तर यासाठी आज हे तुळशी विवाहाचं प्रयोजन आहे. या पद्धतीनं मी जसं आत्ता तुम्हास ही पूजा सांगेन किंवा ही पूजा दाखवीन त्या पद्धतीनं घरच्या घरी अत्यंत शांत आणि व्यवस्थित पद्धतीनं अत्यंत भावपूर्ण हा तुळशी विवाहाचा विधी प्रत्येकाने संपन्न करावा आणि श्री परमात्म्याची अखंड कृपा प्राप्त करून घ्यावी. तर यासाठी आता ही सगळी साहित्याची मांडणी झालेली आहे. तर हे साहित्य काय काय आहे, कसं मांडायचं याबद्दल थोडंसं सांगतो. तुलसी विवाह साहित्य सूची: हळद, कुंकू, गंध, शेंदूर, रांगोळी, अक्षता, जानवी जोड, कापसाची वस्त्र 3, फळे यामध्ये केळी, बोरं, चिंचा, आवळे यापैकी जे उपलब्ध होईल ते. ऊस 1, काही ठिकाणी 4 ऊस लावतात, प्रथेप्रमाणे करावे. नारळ 2, देव पुसायला आणि हात पुसायला विविध वस्त्र. पंचा 1, चौरंगावर किंवा पाटावर अंथरायला देखील एखादे वस्त्र. सौभाग्य वायन, तुलसी वृंदावन, बाळकृष्णाची मूर्ती, घंटिका, सुपाऱ्या 6, विडापाने 12, सुटी नाणी 6, तांदूळ साधारण अर्धा किलो, ताम्हणे 3, पळी 1, भांडे 1, एक लहानसे वाटी मिक्स पंचामृत, नैवेद्याला पेढे किंवा अन्य पदार्थ 1 वाटी. त्याचप्रमाणे उसाचे काप देखील मिळाल्यास घेऊन ठेवता येतील. फुले, हार 2, गजरे, तुळस, बेल, दुर्वा, चाफा, जास्वंद वगैरे आपल्याला जी उपलब्ध होतील ती फुले घ्यावीत. बसायला आसने 2, तेलाचा आणि तुपाचा दिवा, उदबत्ती, काडेपेटी. शुभम भवतु. प्रथम जी आपण जागा तुळशी विवाह पूजनासाठी निवडलेली आहे ती अत्यंत स्वच्छ करून घ्यावी. त्यानंतर तिथे उत्तम अशी रंगवल्ली म्हणजे रांगोळी काढावी. त्याच्यावर असा व्यवस्थित चौरंग किंवा पाट आपल्याकडे जे आहे त्या साहित्यात तुळशी विवाह करायचा आहे. तर चौरंग किंवा पाट त्याच्यावर मांडून घ्यावा. त्यानंतर हे वस्त्र जे आहे पाटावर, आता आम्ही हाच इथे चौरंग मांडलेला आहे तर त्याच्यावर आम्ही हे वस्त्र घालून घ्यावं. हे वस्त्र घातलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला आपण पूर्वेकडे म्हणजे जिथे बसणार आहोत तिथे आपल्या उजव्या हाताला इथे एक आपण तांदूळाची रास मांडून घेतलेली आहे आणि त्यामध्ये सुपारी मांडलेली आहे. हे इथे आपण गणेश पूजन करणार आहोत तर त्यासाठी ही व्यवस्था केलेली आहे. त्याच्यानंतर त्याच्याच पुढे म्हणजे आपल्या डाव्या हाताला हे जे ताम्हण घेऊन त्या ताम्हणामध्ये तांदूळ घालावेत आणि तांदूळामध्ये श्री बाळकृष्णाची मूर्ती आपल्याला ठेवायची आहे. त्या मूर्तीला जी काही वस्त्र घालायची आहेत, जानवं वगैरे हे तुम्ही बाजूला ठेवू शकता किंवा पूजेच्या त्या उपचाराच्या वेळी देखील वाहू शकता. तर अशा पद्धतीनं हे सगळं छान आपण इथे सजवून घेतलेलं आहे. आता ही सजावट कशीही आपण आपापल्या पद्धतीनुसार आनंदानुसार वेगवेगळी करू शकतो. तर ह्या 2 गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर तुळशी माता जी आहे ती ह्या बाजूला म्हणजे गणेश पूजनाच्या मागे आपल्या उजवीकडे तुळशी माता, तुळशीची जी कुंडी आहे ना ती कुंडी घ्यायची आहे. आता काही जण खूप मोठी कुंडी असतील तर ते मागे उभी करतील, जशी आपल्याकडे व्यवस्था असेल तसे घेणे. इथे ही कुंडी लहान असल्यामुळे आपण चौरंगावर मांडलेली आहे. त्यानंतर ह्या कुंडीमध्ये जी तुळस आहे त्या तुळशीला आधी आपण सजवून घेतलेले आहे बरं का. म्हणजे कापसाचं वस्त्र घातलेलं आहे
किंवा मंगळसूत्र किंवा ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आधी घालून ठेवलेल्या आहेत. हा प्रतिकात्मक विवाह असतो, त्यामुळे नंतर मंगळसूत्र घालायला हवं अशातला भाग तुळशी विवाहामध्ये नाही. आधी घालून ठेवता येतं, अर्पण नंतर होतंच लग्न झाल्यानंतर, विवाह झाल्यानंतर. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो ऊस आपण मांडलेला आहे पाती असलेला, काही जण हा ऊस 5 ऊस मांडतात, काही जण 4 ऊस मांडतात. तर इथे एक जरी ऊस मांडला ना तरी पुरणार आहे. शहरामध्ये शहरवासियांना एवढ्या सगळ्या गोष्टी मिळणं हे थोडं कठीण होतं, तर त्याचं प्रतीक म्हणून आपण हा एक ऊस मांडलेला आहे. आणि हा ऊस याला काही जण मामाचं प्रतीक म्हणतात. जसं वधू जी आहे तिला मामा या व्यासपीठावर घेऊन येतो आणि मग लग्न लागतं ना, तर ह्या मामाचं प्रतीक म्हणून हा ऊस मांडायचा आहे बरं का. आणि करवल्यांचं प्रतीक म्हणून इथे आवळे वगैरे मांडलेले आहेत. इथे पहा, इथे आवळे ठेवलेले आहेत किंवा ऊसाचे काप मांडलेले आहेत. काही जण बोरं वाहतात, जे उपलब्ध असेल ते वाहायचं आणि ऊस असा निश्चित मिळतो. हा जो कालावधी आहे लक्ष्मीपूजनानंतरचा, तिथे हा असा ऊस आपल्याला नक्की प्राप्त होतो. तर एखादा ऊस घेऊन तो मागे आपण मांडू शकतो किंवा तुम्ही तो बांधू शकता व्यवस्थित, त्याची रचना व्यवस्थित करून घ्या. हे आपण इथे सगळं तुळशी मातेला सजवलेलं आहे. तिच्याकरिता काही जण ओटी भरतात, तर त्याकरता जे सौभाग्य अलंकार वगैरे लागतात तर ते सगळं आपण इथे मांडलेलं आहे. इथे साडी मांडली आहे, इथे ओटीचं जे काही अन्य साहित्य आहे सौभाग्याचं तेही मांडलेलं आहे. त्यानंतर ही तुळशीची ही जी कुंडी आहे ही आपण आपल्या पद्धतीनं सजवून घेऊ शकतो. आता आम्ही अशी सजवली आहे, तुम्ही वेगळ्या पद्धतीनं सजवायलाच हवी अशातला भाग नाही. पण विवाह आहे तर त्याकरता मांगलिक गोष्टी कराव्यात म्हणून ही सजवून घेतलेली आहे. अशा पद्धतीनं ही सगळी मांडणी करावी. इथे 2 नारळ मांडावे. इकडचा जो नारळ आहे तो आपल्याला कुलदेवतेस अर्पण करायचा नारळ आहे आणि तिकडे जो नारळ मांडलेला आहे हा मुख्य देवतेला अर्पण करायचा आहे. काही जण ओटी करता 3रा नारळ मांडतील तर तोही चालणार आहे. त्यानंतर आपण इथे विडे मांडलेले आहेत. हे जे विडे आहेत ना, हे एकंदरीत 5 विडे आपण मांडलेले आहेत. त्यातील पहिला विडा आहे हा कुलदेवतेकरिता मांडलेला आहे. विडा कसा मांडावा तर त्याचा देठ देवांकडे करावा, त्यावर नाणं सुपारी, काही जण त्याच्या बाजूस अन्यही काही गोष्टी ठेवतात तर अशा किमान नाणं आणि सुपारी मांडावी, एखादं फळ मांडावं. अशा पद्धतीनं हे 5 विडे. हा पहिला कुलदेवतेचा, दुसरा ग्रामदेवतेचा, तिसरा आपण जे गणपती पूजन करणार आहोत त्याचा, चौथा पंचामृती पूजाच्या मुख्य पूजेचा आणि 5वा त्याच्या पुढच्या पूजेचा. असा एकंदरीत 5 विडे मांडलेत. हे कमी जास्त करता येतात. काही जण ग्रामदेवता स्थलदेवता यांच्याकरताही विडे मांडतात, तेही योग्य आहे. पण प्रातिनिधिक एक तरी विडा कुलदेवतेला ग्रामदेवतेला हवा. तर अशा पद्धतीने ही सगळी मांडणी केली आहे. 2 ताम्हणं मांडलेली आहेत. एका ताम्हणात आपण आचमन वगैरे करणार आहोत, एका ताम्हणात आपण देवतेकरता जे स्नान वगैरे करणार आहोत त्याकरिता ते ताम्हण उपयोगाला येईल. ताम्हण, तांब्या, पडीभांड असं सगळं घेतलंय. विविध फुलं मांडलेली आहेत. 2 हार दोघांनाही घालण्याकरता विवाहानंतर 2 हार लागतील तर ते हार आहेत. तुळस, बेल, दुर्वा, विशेष करून चाफ्याची फुलं, देवतांना विशेष प्रिय असलेली सुगंधी फुलं जी आपल्याला उपलब्ध होतील ती, अमुकच हवीत वगैरे असं काही नसतं, तर जी उपलब्ध होतील ती फुलं म्हणा, गजरे म्हणा, अशा गोष्टी आपण सगळ्या घेतलेल्या आहेत. त्याच पद्धतीनं देवतांकरता आपण जो नैवेद्य अर्पण करणार असू तो नैवेद्य देखील आपल्या जवळ ठेवून द्यावा. उदबत्ती लावून घ्यावी, तेला तुपाचे दिवे लावून घ्यावेत आणि पंचामृत लागणार आहे आपल्याला. तर एका वाटीमध्ये थोडं पंचामृत, त्यानंतर निर्माल्याचं पाणी टाकायला पातेलं, अशा सगळ्या गोष्टी जवळ आहेत ना हे पाहाव्यात. घंटिका घेऊन ठेवावी आणि मग आता आपण ही सगळी मांडणी करून घ्या. ही मांडणी झाली की आपण पूजेला आरंभ करूया. धन्यवाद. हा जो तुळशी विवाह विधी आहे हा कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत आपल्याला केव्हाही 4 दिवसात जेव्हा आपल्याला शक्य असेल तेव्हा कोणत्याही दिवशी करता येतो, द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत. तर आता आपण प्रत्यक्ष पूजेला आरंभ करणार आहोत. तर त्यासाठी आपल्या पुढ्यात पळीभांड आणि ताम्हण घ्यायचं आहे. त्या भांड्यामध्ये आपण थोडंसं पाणी काढून घेऊया. हे पाणी फार थोडं घेऊ, कारण आचमन झाल्यानंतर हे पाणी बदलायचं असतं, कारण ते उष्ट होतं पहिलं पाणी. तर नवीन पाणी नंतर काढून घ्यायचं आहे. तर त्यासाठी थोडं पाणी काढून घ्या. डाव्या हाताने पळीने उजव्या हाताची अशी ही गोकर्ण मुद्रा करून, ही बघा, ही अशी ही गोकर्ण मुद्रा करून यामध्ये पाणी घेऊन ते 3दा प्यायचं आहे आणि 4थ्यांदा समोरील ताम्हणामध्ये पाणी सोडून द्यायचे आहे. श्री गणेशाय नमः.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचैतानि स्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आचम्य इंदा पाणी प्या। आचम्य केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः। चौथ्यांदा हात धुण्यासाठी ताम्हणात पाणी सोडून द्या हातावरून। गोविंदाय नमः। पुन्हा तीनदा पाणी प्या। पाणी पिताना आवाज होता कामा नये बरं का, अशा पद्धतीनं पाणी प्या। केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः। चौथ्यांदा ताम्हणात पाणी सोडून द्या। पाणी पिताना मुखाचा कुठलाही आवाज होऊ नये असं शास्त्र आहे। आता भांड्यातलं पाणी जे आहे ते ताम्हणात सगळं ओतून द्या आणि भांड्यात नवीन पाणी भरून घ्या। विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, अनिरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, अधोक्षजाय नमः, नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेन्द्राय नमः, हरये नमः, श्रीकृष्णाय नमः। सूर्यदेवतेचं मनामध्ये स्मरण करा। यो देवः सविता अस्माकं धियो धर्मादिगोचरे प्रेरयेत् तस्य तद्भर्गसद्वरेण्यमुपास्महे। वरदमूर्तये श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री गणेशांचंही स्मरण करा। त्यानंतर जर कोणी स्त्री हे पूजन करत असेल तर तिने स्वतःला हळद कुंकू किंवा बुक्का यापैकी ती जे लावते ते लावून घ्यावे। पुरुष मंडळी पूजेला बसले असतील तर त्यांनी स्वतःला कुंकुम तिलक करून घ्यावा। जर स्त्री आणि पुरुष असे पती पत्नी पूजा करणार असतील तर पत्नीने पतीच्या उजव्या बाजूस पूजेस बसावयाचे आहे। तर हळद कुंकू लावून घ्या, कुंकू लावून घ्या पुरुषांनी आणि मग पुढे आपण आरंभ करू। त्याचा मंत्र असा आहे, करोतु स्वस्तिते ब्रह्मा स्वस्ति वापि द्विजादयः सरीसृपाशये श्रेष्ठास्तेभ्यस्ते स्वस्ति सर्वदा। स्वाहा स्वधा शची चैव स्वस्ति कुर्वन्तु ते सदा। लक्ष्मीररुन्धती चैव कुरुतां स्वस्ति ते सदा। यन्मङ्गलं महेन्द्रस्य प्राप्ते देवसमागमे ऋषिभिस्तूयमानस्य तत्ते भवतु मंगलम्। आता श्री गणेशांचं मनामध्ये स्मरण करा। एकदन्तं शूर्पकर्णं गजवक्त्रं चतुर्भुजं पाशाङ्कुशधरं देवं ध्यायेत् सिद्धिविनायकं। श्रीमहागणपतये नमः। ध्यायामि चिंतयामि। प्रार्थनापूर्वक श्री गणेशांना नमस्कार करा। नमस्कारं समर्पयामि, नमस्करोमि। आपला कुलदेव आणि कुलदेवी जे कोणी असतील त्यांना मनामध्ये त्यांचं स्मरण करा। ज्यांना कुलदेवी माहिती नसेल त्यांनी दुर्गादेवीचं स्मरण करा। ज्यांना कुलदेव माहिती नसेल त्यांनी श्री विष्णू आहेत किंवा श्री रुद्र म्हणजे शंकर आहेत, यांपैकी कोणाचंही मनामध्ये स्मरण करा। नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः। नमः प्रकृत्यै भद्रायै नियता वृणतास्मतां। मृत्युंजयाय रुद्राय नीलकण्ठाय शम्भवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। विष्णुं जिष्णुं महाविष्णुं प्रभविष्णुं महेश्वरम् अनेकरूपदैत्यान्तं नमामि पुरुषोत्तमं। यजमानस्य कुलस्वामी कुलदेवताभ्यो नमो नमः। नमस्कार करा। प्रार्थनापूर्वक नमस्कारं समर्पयामि, नमस्करोमि। आपल्या पुढ्यात जो आपण विडा, नारळ आणि एक फळ मांडलेलं आहे त्यावर पडीनं 2 थेंब पाणी वाहा। श्री कुलस्वामी कुलदेवताभ्यो नमः। प्रार्थनापूर्वक तांबूलं समर्पयामि। सुवर्णपुष्पार्थे दक्षिणां समर्पयामि। फलार्थे यथा प्राप्त फलं समर्पयामि, नमस्करोमि। त्यानंतर तुमच्या मूळ गावची जी ग्रामदेवता असेल तिचंही मनामध्ये स्मरण करा। तुम्ही जिथे राहता त्या भागातली जी ग्रामदेवता आहे तिचंही स्मरण करा। तुमच्या परिसरात ज्या देवतांची स्थानं असतील त्या विविध स्थानदेवतांना नमस्कार करा। श्री ग्रामदेवताभ्यो नमः। श्री स्थानदेवताभ्यो नमः। तुमच्या घरच्या वास्तुदेवतेचंही स्मरण करा। संपूर्ण वास्तूची क्षेत्राची रक्षण करती क्षेत्रपाल नावाची देवता आहे तिचंही स्मरण करा। श्री क्षेत्रपालाय नमो नमः। श्री वास्तुपुरुषाय नमो नमः।
आदी गुरु तुमचे कोणी गुरु असतील, दत्तात्रेय असतील, स्वामी समर्थ असतील, गजानन महाराज, विविध संतांचं, स्वामींचं, सद्गुरूंचंही स्मरण करा आणि नमस्कार करा. नमो गुरुभ्यो गुरुपादुकाभ्यो नमः परेभ्यः परपादुकाभ्यः आचार्य सिद्धेश्वर पादुकाभ्यो नमोस्तु लक्ष्मीपतिपादुकाभ्यः श्री गुरु परमगुरु परमेष्ठी परात्पर सद्गुरु पादुकाभ्यो नमः. प्रार्थनापूर्वक नमस्कारं समर्पयामि नमस्करोमि. श्री ग्रामदेवताभ्यो नमो नमः. दुसरा जो विडा मांडलेला आहे, फळ मांडलेला आहे, त्यावर ग्रामदेवतेचं स्मरण करून 2 थेंब पाणी वाहा. श्री ग्रामदेवताभ्यो नमः. प्रार्थनापूर्वक तांबूलं समर्पयामि सुवर्णपुष्पार्थे दक्षिणां समर्पयामि फलार्थे यथा प्राप्त फलं समर्पयामि नमस्करोमि. त्यानंतर कुलदेवतेचा जो नारळ मांडला असेल, तो नारळ किंवा फळ जे असेल त्यावर एखादे फूल वाहा. हळद कुंकू त्या फुलाला लावून वाहिलं तरी चालणार आहे. आपण जे गंध घेतलेलं आहे ते देखील थोडं भिजवून घ्या बरं. ओलं गंध घ्या. कोणी चंदन उगाळून घेतात तर ते उत्तमच आहे. श्री कुलस्वामी कुलदेवताभ्यो नमो नमः. जर स्त्री पूजेस बसली असेल तर हे हळद कुंकू स्त्रीनं वाहावं. पुरुष माणूस बसला असेल तर त्याने वाहून चालणारच आहे. प्रार्थनापूर्वक तांबूलं समर्पयामि. त्यानंतर हे जे फूल वाहिलंय त्यावर अक्षता देखील वाहा. नारळावर, विड्यावर आणि ग्रामदेवतेच्या देखील विड्यावर अक्षता वाहा. म्हणजे दोन्ही विड्यांवर अक्षता वाहा. नमोस्त्वनंताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षि शिरोरुबाहवे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटी युगधारिणे नमः. अनेन कृत पूगे फल तांबूल नारिकेल फलप्रदानेन स्मर्यमान देवता प्रियंताम. ताम्हणात सरळ हातावरून पाणी सोडून द्या. आता तुमच्या घरामध्ये जी ज्येष्ठ मंडळी आहेत, वयोवृद्ध आहेत, तपोवृद्ध, ज्ञानवृद्ध, अशा विविध ज्येष्ठ मंडळींना एक नमस्कार करा. त्यानंतर देवतांना एक नमस्कार करा सुरुवातीला. मग या ज्येष्ठ मंडळींना नमस्कार करा. बाळकृष्णाची मूर्ती जर तुम्ही घ्यायची बाकी असेल देवघरातनं तर ती मूर्ती घेऊन या. घंटिका घेऊन या. इथे ती स्थानापन्न करा आणि मग पूजेला आपण आरंभ करूया. तर आता सगळ्यांना नमस्कार झालेले आहेत. इथे देवतांची आपण इथे स्थापना म्हणजे मूर्ती आणून देखील ठेवलेली आहे. तर आता तुमच्या हातात अक्षता घ्या. अक्षता ज्या आपण तयार केलेल्या आहेत ना, अक्षता म्हणजे अखंड तांदूळ बरं. तुटका फुटका तांदूळ त्याला अक्षता म्हणत नाहीत, कणीदार तांदूळाला. अक्षता म्हणजे अखंड तांदूळ. तर अशा अक्षता तुमच्या हातात घ्या. त्याच्यामध्ये 2 थेंब पाणी घाला आणि श्री गणेशांचं आणि राधा दामोदर श्री तुळशी मातेचं, श्री महाविष्णूचं मनामध्ये स्मरण करा. वरदमूर्तये श्रीमन्महागणाधिपतये नमः. सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः. 12 नामानि यः पठेत् शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते. शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषाम् अमङ्गलं येषाहूर्ध्वस्थो भगवान् मङ्गलायतनौ हरिः. तदेव लग्नौ सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते घ्रियगौ स्मरामि. लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः येषामिन्दीवरस्यामूर्धयस्थो जनार्दनः. विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णु महेश्वरान् सरस्वतीं प्रणौम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये. अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यस्सुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः. सर्वेष्वारब्धकार्येषु त्रयस्त्रिभुवनेश्वराः देवादिशन्तु न सिद्धिं ब्रह्मेशान जनार्दनाः. श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोः आज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणः द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे कलियुगे कलिप्रथमचरणे भरतवर्षे भरतखण्डे जम्बूद्वीपे इषुपात्रामक्षेत्रे बौद्धावतारे. आता ही पूजा जी आहे ती देश परदेशात कोणीही करू शकणार आहे. तर त्यामुळे असा विशेष सार्वत्रिक असा संकल्प किंवा पंचांगाचा उच्चार आपण करणार आहोत, जो उच्चार सगळ्यांना चालणार आहे. तिथिरे विष्णुस्तथा वारो नक्षत्रौ विष्णुरेव च योगश्च करणैश्चैव सर्वं विष्णुमयं जगत्. अद्य उच्चारित वर्तमान एवं गुण विशेषेण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ
आता आपल्याला संकल्प करायचा आहे. मी जसा सांगेन तसा संकल्प तुम्ही माझ्या मागून सावकाश म्हणा. म्हणायचं आहे, मम आत्मनः सकल शास्त्र पुराण उक्त फल प्राप्ति अर्थम श्री परमेश्वर प्रीत्यर्थम अस्माकं सकल कुटुंबानां सह परिवाराणां समस्त पापक्षय पूर्वकं समस्त मंगल अवाप्तये विष्णुप्रसाद सिद्ध्यर्थम अद्य दिने श्री तुलसी दामोदर प्रीत्यर्थम यथाशक्ति देशकालादि अनुसारतः संक्षेपतः तुलसी विवाह विधिं करिष्ये. हातावरल्या ज्या अक्षता आहेत त्या ताम्हणामध्ये पाण्यासहित सोडून द्यायच्या आहेत आणि पुढे 3दा हातावरून पाणी सोडून द्या. तुलसी विवाह विधिं करिष्ये तदंगतया संक्षेपेण पुण्याह वाचनम मंडपदेवता स्थापन पूर्वकम यथा ज्ञानेन पूजनंच करिष्ये. पुन्हा एकदा ताम्हणामध्ये पाणी सोडा. तदंगत्वेन आसनादि कलशाद्यर्चनंच करिष्ये निर्विघ्नार्थम महागणपती पूजनादि स्मरणादि सकलं कर्म करिष्ये. पुन्हा एकदा ताम्हणामध्ये पाणी सोडून द्या. हात स्वच्छ पुसून घ्या आणि श्री गणेशांचं मनामध्ये स्मरण करा. एकदन्तं शूर्पकर्णं गजवक्त्रं चतुर्भुजं पाशाङ्कुशधरं देवं ध्यायेत् सिद्धिविनायकं श्रीमहागणपतये नमः. ध्यायामि चिंतयामि ध्यायेत् ध्यानार्थ नमस्कारं समर्पयामि. पळीभर पाणी ताम्हणात सोडून द्या. अनेन कृत महागणपती स्मरणेन तेन श्री सिद्धिविनायक महागणपती प्रीयताम्. विष्णुंजिष्णुं आता श्री महाविष्णूंचं स्मरण करा. विष्णुंजिष्णुं महाविष्णुं प्रभविष्णुं महेश्वरं अनेक रूप दैत्यांतं नमामि पुरुषोत्तमं. म्हणायचंय विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः. आता तुमच्या पुढ्यात जो कलश मांडलेला आहे, ज्या कलशातलं पाणी आपण इथे वापरीत आहोत पूजेसाठी, त्या कलशावर आपला उजवा हात अशा पद्धतीनं धरा. आता आपण कलशाचं अभिमंत्रण करीत आहोत. कलशस्य मुखे विष्णुः कंठे रुद्र समाश्रितः मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणा स्मृताः कुक्षौ सागराः सर्वे सप्तद्वीपा वसुन्धरा ऋग्वेदोऽथ यजुर्वेदः सामवेदो यथर्वणः अंगैश्च सहिताः सर्वे कलशान्तु समाश्रिताः अत्र गायत्री सावित्री शान्तिः पुष्टिकरी तथा आयान्तु देवपूजार्थं द्रुतक्षयकारकाः गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. श्री कलशावाहित देवताभ्यो नमः. समस्तोपचारार्थे कलशाला एखादे तुळशीपत्र गंध त्या तुळशीपत्राला लावावे आणि ते असे गंध आणि तुळशीचं पान असं कलशाला लावावे. श्री कलशावाहित देवताभ्यो नमः. समस्तोपचारार्थे गंध तुलसी पत्रं समर्पयामि. नमस्कार करावा. नमस्करोमि. कलशातील जे पाणी आहे ते भांड्यामध्ये काढून घ्यावे आणि आपल्याला पूजेसाठी असेच पाणी वापरायचे आहे. त्यानंतर आपण इथे जी पूजेसाठी घंटिका मांडलेली आहे त्या घंटिकेची सकाळी पूजा झालेली असणारच आहे. नसेल झाली तर ती स्वच्छ धुवून पुसून मग जागेवर ठेवा आणि मग तिला गंध फूल वहा. आगमार्थं तु देवानां गमनार्थं तु राक्षसां पूर्वे घंटारवं तत्र देवताहुभानुलक्षणं घंटिकास्थित श्री गरुडाय नमः. समस्तोपचारार्थे गंधाक्षत पुष्पं समर्पयामि. नमस्करोमि. त्या घंटेचा नाद करायचा आहे, म्हणजे ती घंटा वाजवायची आहे. घंटानादं कुर्यात. आता मला सोयीची पडावी म्हणून मी घंटिका इथे ठेवतो आहे. बरे
आता जे दीप प्रज्वलित आहेत त्या दोन्ही दिव्यांना नमस्कार करा आणि दिव्यांना एक एक गंध, फूल, हळद, कुंकू असं वहा. भो दीपदेव रूपस्त्वं ज्योतिषां प्रभुरव्ययः आरोग्यं देहि पुत्रांश्च सर्वार्थांश्च प्रयच्छ मे. श्रीदीपनाथाय नमः. समस्तोपचारार्थे गंधाक्षत पुष्पं हरिद्रां कुंकुमं सकल सौभाग्यद्रव्ये समर्पयामि नमस्करोमि. त्यानंतर नमस्कार करायचा आहे. त्यानंतर एखादे तुळशीचं जे पान आहे ना, ते तुळशीचं पान आपल्या हातामध्ये घेऊन कलशातलं जे पाणी आहे ते आपण भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे, तर त्या पानांवर पळीनं पाणी घालायचं आणि असं हे पानाला लागलेलं पाणी आपल्या सभोवताली शिंपडायचं. अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतोऽपि वा यस्मरेत पुंडरीकाक्षं सबाह्याभ्यन्तरशुचिः पूजाद्रव्याणि सम्प्रोक्ष्य आत्मानञ्च प्रोक्षयेत. अथ ध्यानम्. आता आपल्या पुढ्यात जी तांदूळाची रास आपण घातलेली आहे आणि तिथे जी सुपारी मांडलेली आहे त्या सुपारीत आपण श्री गणेशांचे पूजन करीत आहोत. त्याकरता हात जोडून श्री गणेशांचं पुन्हा एकदा स्मरण करा. एकदन्तं शूर्पकर्णं गजवक्त्रं चतुर्भुजं पाशाङ्कुशधरं देवं ध्यायेत् सिद्धिविनायकं. श्रीमहागणपतये नमः. ध्यायामि चिन्तयामि अस्मिन् पूगी फले श्रीमहागणपतिं साङ्गं सपरिवारं सायुधं सशक्तिकम्. आता पाचही बोटांनी त्या सुपारीवर अक्षता वहा. आवाहयामि. पुन्हा एकदा नमस्कार करा. श्री महागणपतये नमः. पुन्हा एकदा अक्षता वहा. आसनार्थे अक्षतां समर्पयामि. श्री महागणपतये नमः. हातावरून ताम्हणामध्ये 5 वेळा पाणी सोडायचं आहे. त्याच्या आधी हे जे ताम्हणात पाणी साठलेलं असेल ते सगळं तुमच्याजवळ जे पातेलं वगैरे आहे ना त्याच्यामध्ये टाकून द्या. ताम्हण स्वच्छ विसळून घ्या आणि पुन्हा एकदा हातावरून ताम्हणामध्ये 5 वेळा पाणी सोडा. श्री महागणपतये नमः. पाद्यं समर्पयामि. श्री महागणपतये नमः. यथाशक्ति अर्घ्यं समर्पयामि. श्री महागणपतये नमः. आचमनीयं समर्पयामि. श्री महागणपतये नमः. स्नानीयं समर्पयामि. स्नानान्तरेण आचमनीयं समर्पयामि. हात पुसून घ्या. श्री महागणपतये नमः. पुन्हा एकदा श्री गणेशांवर 5ही बोटांनी अक्षता वहा. अंगठ्यासहित तो उपचार करणं फार महत्त्वाचं आहे बरं का. कुठलंही कर्म हे सांगुष्ठ व्हावं म्हणजे अंगठ्यासहित व्हावं म्हणजे त्या कर्माचं उत्तम फल मिळतं. श्री महागणपतये नमः. सुप्रतिष्ठितम अस्तु. श्री महागणपतये नमः. देवांना जानवं वाहायचं आहे त्याच्या आधी कापसाचं वस्त्र वाहायचं आहे. श्री महागणपतये नमः. वस्त्रं समर्पयामि. तदंगत्वेन कार्पासवस्त्रं समर्पयामि. श्री महागणपतये नमः. उपवितार्थे यज्ञोपवीतं समर्पयामि. आता जर हे कापसाचं वस्त्र उपलब्ध झालं नाही तर त्याच्याऐवजी अक्षता वाहता येतील. तदंगत्वेन अक्षतांच समर्पयामि. पळीभर पाणी ताम्हणात सोडा. अन्ते आचमनीयं समर्पयामि. श्री महागणपतये नमः. विलेपनार्थे देवांना गंध लावायचे आहे. ते गंध एखाद्या फुलाला लावून देखील लावता येतं किंवा प्रत्यक्ष तुम्ही गंध घेऊन त्या सुपारीला म्हणजे श्री गणेशांना लावू शकता. श्री महागणपतये नमः. विलेपनार्थे चंदनं समर्पयामि. श्री महागणपतये नमः. गंधांचे हात धुवून घ्या बरं का. हात पुसून घ्या. श्री महागणपतये नमः. अलंकारार्थे अक्षता वहा देवांना श्री गणेशांना. अलंकारार्थे अक्षतां समर्पयामि. श्री रिद्धिसिद्धिभ्यां नमः. आता रिद्धिसिद्धींसाठी म्हणून 2 फुलं त्या फुलांना गंध, हळद, कुंकू असं लावावं आणि श्री गणेशांच्या दोन्ही बाजूंना ती फुलं वहावीत. श्री रिद्धिसिद्धिभ्यां नमः. हरिद्रां कुंकुमं सकल सौभाग्यद्रव्ये ऋतुकालोद्भव यथा प्राप्त पुष्पं समर्पयामि. श्री महागणपतये नमः. आता देवांना दुर्वा ह्या अत्यंत प्रिय आहेत श्री गणेशांना म्हणून दुर्वा, सुगंधी फूल किंवा जास्वंदीचं फूल मिळालं तर अधिकच चांगलं. जे उपलब्ध असेल ते बरं का. अमुकच हवं किंवा ह्याच्याशिवाय अडतं वगैरे असं काही नाही. सगळ्यात महत्त्वाचा आपला भाव तो जितका शुद्ध
तेवढं या कर्माचं फल अधिक आहे. कारण आपण काय करीतो यापेक्षा आपल्याला काय करायचं आहे ना हे देवता विशेष पाहत असतात बरं का. तर त्यामुळे जे उपलब्ध आहे ते पहा. श्री गणेशाय नमः. श्री महागणपतये नमः. ऋतुकालोद्भव यथा प्राप्त पत्रम पुष्पम. जर तुमच्याकडे एखादं बेलाचं पान उपलब्ध असेल तर ते देखील वाहता येईल. श्री उमापुत्राय नमः. बिल्वपत्रम प्रसन्न पूजार्थे दूरवानपुरम. असं सगळं एकत्रित घेऊन वाहता येईल, एक एक वाहता येईल. हे जरा दिसायला व्यवस्थित दिसतं म्हणून असं वाहिलेलं आहे. यथा प्राप्त पत्रम पुष्पं समर्पयामी. त्यानंतर उदबत्ती लावलेली आहेच, हातामध्ये दोनदा पाणी ताम्हणामध्ये सोडायचे आहे. श्री महागणपतये नमः. स्थापित धूपं समर्पयामी. श्री महागणपतये नमः. स्थापित दीपं समर्पयामी. श्री महागणपतये नमः. नैवेद्यार्थे यथा प्राप्त नैवेद्यं समर्पयामी. आपल्याकडे नैवेद्याची जी काही सिद्धता असेल त्यापैकी एक वाटीभर नैवेद्य किंवा कोणी गुळ खोबरं अर्पण करतात, कोणी अन्य काही एखादं फळ अर्पण करतात किंवा पेढे जे आपल्याकडे असेल ते श्री गणेशांना अर्पण करायचं आहे. त्यासाठी श्री गणेशांच्या पुढ्यात असा हातावर पाणी घेऊन गणेशांच्या पुढ्यात एखादा चौकोन करून घ्या पाण्याचा. त्याच्यावर आपण जो नैवेद्य श्री गणेशांना अर्पण करणार असू तो त्याच्यावर ठेवा. त्यानंतर त्या नैवेद्यामध्ये शुद्धीकरणासाठी दुर्वा किंवा तुळस यापैकी काहीही एखादी गोष्ट वाहू शकता. ती धुवून घ्या बरं का. तुळस किंवा दुर्वा जे वाहाल ते एखादं पान धुवून घ्या स्वच्छ, ते असं वाहा. त्यानंतर ह्याच्या भोवती 5ही बोटांनी असं पाणी फिरवायचं आहे. मगाशी सांगितलं तसं सांगोष्ठ कर्म म्हणजे अंगठ्यासहित कर्म असावं म्हणून 5ही बोटांनी पाणी फिरवा. अमृतरूपेण प्रियता नमः. पळीभर पाणी ताम्हणात सोडून द्या. अमृतायताम अमृतम असतु. हात पुसून घ्या. नैवेद्य अर्पण करण्याची विशेष एक कृती आहे. शक्य असेल तर ती कृती करा, अन्यथा हात जोडून बसला तरीही चालणार आहे. ती कृती अशी म्हणजे आपल्या हृदयाशी डावा हात धरावा आणि उजव्या हाताची ही नैवेद्य मुद्रा करावी. म्हणजे करंगळीच्या शेजारील बोटाला म्हणजे अनामिकेला आपला अंगठा लावावा खालच्या पेराला आणि अशी ही ग्रास मुद्रा करावी आणि यांनी हा नैवेद्य त्या देवतेला अर्पण करावा. प्राणाय नमः. अपानाय नमः. व्यानाय नमः. उदानाय नमः. समानाय नमः. ब्रह्मणे नमः. ताम्हणात एक पळीभर पाणी वाहा. मध्ये पानीयं समर्पयामी. पुन्हा हात पुसून घ्या. पुन्हा नैवेद्य अशाच पद्धतीनं अर्पण करायचा आहे. पुनर्नैवेद्य निवेदयामी. प्राणाय नमः. अपानाय नमः. व्यानाय नमः. उदानाय नमः. समानाय नमः. ब्रह्मणे नमः. श्री गणेशाय नमः. 4 वेळा हातावरून ताम्हणात पाणी सोडा. उत्तरापोषणं समर्पयामी. हस्तप्रक्षालनं समर्पयामी. मुखप्रक्षालनं समर्पयामी. आचमनीयं समर्पयामी. श्री महागणपतये नमः. आपल्याजवळ जे अत्तर आहे, अत्तर असेल तर एखाद्या फुलाला अत्तर घ्या आणि ते श्री गणेशांना लावा किंवा गंध आहे ते गंध देखील फुलाला लावून गणेशांना वाहता येईल. श्री महागणपतये नमः. करोद्वर्तनं समर्पयामी. आता श्री गणेशांच्या जवळ आपण जो एक विडा मांडलेला आहे ना त्या विड्यावर एक थेंब पाणी वाहा. मग अशी एक विडा कुलदेवतेला, एक विडा आपण ग्रामतेला वाहून झालेला आहे. त्याच्या पुढच्या विड्यावर म्हणजे 3ऱ्या विड्यावर पाणी वाहायचंय. श्री महागणपतये नमः. मुखवासार्थे पूगी फलतांबूलं समर्पयामी. सुवर्णपुष्पार्थे दक्षिणां समर्पयामी. फलार्थे यथा प्राप्त फलं समर्पयामी. 2दा श्री गणेशांना नमस्कार करा. श्री महागणपतये नमः. प्रदक्षिणास्थाने नमस्कारं समर्पयामी. श्री महागणपतये नमः. नमस्कारं समर्पयामी. एखादं फूल घेऊन ते श्री गणेशांना अर्पण करा. श्री महागणपतये नमः. कार्यं मे सिद्धिमायातु प्रसन्ने त्वयिथा तरी विघ्नानि नाशमायान्तु सर्वाणि सुरनायको. श्री महागणपतये नमः. मंत्रपुष्पं समर्पयामी. आपण जो सगळा संकल्प सोडलेला आहे तुळशी विवाहाचा, ही पूजा अत्यंत निर्विघ्नपणे पार पडून त्याचं उत्तमोत्तम फल तुम्हा सगळ्यांना प्राप्त व्हावं. ज्या काही मुलांच्या विवाहाच्या निमित्ताने जे कोणी पूजा करत असतील तर त्यांना सुयोग्य वर किंवा सुयोग्य वधू अत्यंत उत्तम सात्विक अशी प्राप्त व्हावी आणि एकंदरीत सगळ्यांचा अत्यंत चांगला उत्कर्ष व्हावा, म्हणजेच हे पूजेचं फल चांगलं मिळावं. अशासाठी ही पूजा निर्विघ्नपणे व्हावी अशी श्री गणेशांना प्रार्थना करा. श्री महागणपतये नमः.
नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे माथा शेंदूर पाझरे वरिवरे दूरवान कुराचे तुरे माझे चित्त हरे मनोरथ पुरे देखो निचिंता नुरे गोसावे सुत वासुदेव कविरे या मोरयाला स्मरे। श्री महागणपतये नमः। प्रार्थनां समर्पयामि नमस्करोमि। परिभर पाणी तामनात सोडा। अनया पूजया सकल विघ्नहर्ता बुद्धिदाता महागणपती प्रियता। आता पुण्याह वाचन आणि मंडप देवता स्थापन करायचे असते। याज्जया यजते प्रत्यर्वयाज्या पुण्येव लक्ष्मी पुण्यामेव तल्लक्ष्मी संभावयते पुण्या लक्ष्मी संस्कुरुते पुण्याह वाचन फल समृद्धिरस्त्विति भवन्तो ब्रुवन्तु पुण्याह वाचन फल समृद्धिरस्तु। थोड्या अक्षता हातामध्ये घ्या आणि तुळशी देवीवर आणि बाळकृष्णावर दोघांवरही अक्षता घालायच्या आहेत। पुण्याह वाचन फल समृद्धिरस्तु। आता पुन्हा एकदा हातामध्ये अक्षता घेऊन ठेवा। नंदिन्यादि मंडप देवताभ्यो नमः। अविघ्न संज्ञक गणपतये नमः। सकल पूजार्थे अक्षतान् समर्पयामि। आपण जिथे बसले आहोत तिथे आपल्या पूर्व दिशेने सगळ्या सभोवताली सगळ्या दिशांना गोलाकार पद्धतीने अक्षता वाहायच्या आहेत। अशा अक्षतांच समर्पयामि। आता श्री तुळशी देवी तुलसी मातेचं आणि महाविष्णूंचं मनामध्ये स्मरण करा। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। श्री राधा श्री तुलसी दामोदर देवताभ्यां नमः। ध्यायामि ध्याये ध्यानार्थे नमस्कारं समर्पयामि। श्री तुलसी दामोदर देवताभ्यां नमः। दोघांनाही नमस्कार करा। ध्यायामि तदर्थे नमस्कारं समर्पयामि। श्री तुलसी दामोदर देवताभ्यां नमः। आवाहयामि। आता आपल्याला ह्या दोघांचीही पूजा करायची आहे, त्यासाठी दोघांवरही अक्षता वहा। आवाहयामि। प्रथम तुळशीवर मग बाळकृष्णावर। तदर्थे अक्षतां समर्पयामि। श्री तुलसी दामोदर देवताभ्यां नमः। आसनार्थे पुन्हा एकदा अक्षता वहा। अक्षतां समर्पयामि। श्री तुलसी दामोदर देवताभ्यां नमः। आता बाळकृष्णाची जी मूर्ती आहे त्या मूर्तीवर आणि तुळशी मातेवर आपल्याला पाणी शिंपडायचे आहे। एखाद्या फुलाने ते पाणी शिंपडले तरी चालणार आहे। पाद्यं समर्पयामि। पुन्हा पाणी शिंपडायचे आहे। श्री तुलसी दामोदर देवताभ्यां नमः। अर्घ्यं यथाशक्ती अर्घ्यं समर्पयामि। पुन्हा एकदा पाणी शिंपडायचे आहे। श्री तुलसी दामोदर देवताभ्यां नमः। आचमनीयं समर्पयामि। पुन्हा पाणी शिंपडा दोनदा। श्री तुलसी दामोदर देवताभ्यां नमः। स्नानं समर्पयामि। पुन्हा एकदा पाणी शिंपडा। स्नानांतरेण आचमनीयं समर्पयामि। स्नानकाले पंचामृतैः स्नपयिष्ये। हातावर थोडं पाणी तामनामध्ये सोडून द्या। आपण जे पंचामृत केलेलं आहे तर ते पंचामृत आपल्या पुढ्यात घ्या। त्याच्यामध्ये एखादं फूल त्या पंचामृतामध्ये घालून त्या फुलाला पंचामृत घ्या थोडं काढून आणि दोघांवरही थोडं पंचामृत शिंपडा। पयोदधी घृतंचैव मधुशर्करयायुतं पंचामृतेन स्नपनं क्रियतां परमेश्वरो। श्री तुलसी दामोदर देवताभ्यां नमः। पयादि पंचामृत स्नानं समर्पयामि। तदनंतरं त्यानंतर दोनदा साधं पाणी शिंपडा। त्याकरता फुलावर पळीनं पाणी घ्यायचं आणि असं फूल देवतांवर पाणी शिंपडायचं। तदर्थे शुद्धोदक स्नानं समर्पयामि। शुद्धोदकान्ते आचमनीयं समर्पयामि। आता हे जे उपचार आहेत तर कोणी बाळकृष्ण ताम्हनात घेऊन त्यावर प्रत्यक्ष देखील उपचार करतात, तसंही करता येईल किंवा दोघांवरही असं फुलांनी पाणी शिंपडून देखील उपचार करता येईल, जसे आता आपण केले तसे। बरं, तर ते तुम्ही जसं कराल तसं करू शकता। श्री तुलसी दामोदर देवताभ्यां नमः। आता एखादं जे फूल आहे ना ते त्या फुलाला थोडं गंध लावून घ्या
त्या फुलावर थोडं पाणी घाला आणि दोघांवरही असं पाणी जे आहे गंधोदक ते शिंपडा. गंधोदक स्नानम समर्पयामी. त्यानंतर त्या फुलाला पुन्हा साधं पाणी त्या फुलावर घालून घ्यायचं आणि फुलाने पुन्हा 2दा पाणी शिंपडायचं. तदनंतरम शुद्धोदकम आचमनीयम. फुलाने पाणी शिंपडा. समर्पयामी. श्री तुलसी दामोदर देवताभ्यां नमः. पूर्वपूजा परिपूर्णार्थे. आता हे जे फूल आहे ते विसर्जित करा. त्यानंतर एखाद्या फुलाला एक फूल घ्या, त्यानंतर त्याला गंध लावून घ्या. त्या फुलाला हळद कुंकू लावा, अक्षता लावा आणि मग असं गंध, अक्षता, हळद कुंकू असलेलं जे फूल आहे ते तुळशीला आणि बाळकृष्णाला वाहा. श्री तुलसी दामोदर देवताभ्यां नमः. पूर्वपूजा परिपूर्णार्थे सकलोपचारार्थे गंधाक्षतपत्र पुष्पम. त्यानंतर आपल्याकडे जी तुळस आहे ती तुळस देखील दोन्हीकडे वाहा बरं. गंधाक्षतपत्र पुष्पं समर्पयामी. हातावरून ताम्हणामध्ये 2दा पाणी सोडा. श्री तुलसी दामोदर देवताभ्यां नमः. स्थापित धूपं समर्पयामी. श्री तुलसी दामोदर देवताभ्यां नमः. स्थापित दीपं समर्पयामी. श्री तुलसी दामोदर देवताभ्यां नमः. नैवेद्यार्थे. मगाशी जसं आपण श्री गणेशांना नैवेद्य अर्पण केला अगदी त्याच पद्धतीनं ह्या दोघांना मिळून आपण नैवेद्य अर्पण करणार आहोत. त्यासाठी कोणी पंचामृत अर्पण करतात, कोणी अन्य काही पदार्थ असतील तर त्यापैकी कोणताही पदार्थ अर्पण केला तरी चालणार आहे. श्री तुलसी दामोदर देवताभ्यां नमः. नैवेद्यार्थे. पळीभर पाणी हातावरून ताम्हणात सोडा. यथाप्राप्त नैवेद्यं समर्पयामी. आता हे पंचामृत जे आहे ते नैवेद्यावर ठेवण्यासाठी आपण नैवेद्य जिथे आपण अर्पण करणार आहोत तिथे एक थेंबर पाणी घेऊन त्याचा चौकोन करा. त्यावर ते पंचामृत ठेवून किंवा जो कुठला नैवेद्य असेल तो ठेवून त्यानंतर त्याच्या एक तुळशीपत्र स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये घाला. त्यानंतर त्याच्या भोवती 5ही बोटांनी पाणी फिरवा. अमृतरूपेण प्रियता नमः. पळीभर पाणी ताम्हणात सोडून द्या. अमृतायताम अमृतम अस्तु. त्यानंतर डावा हात हृदयाशी धरून उजव्या हाताने नैवेद्य मुद्रा करा. करंगळीच्या शेजारील बोटाला अंगठा लावायचा मगाशी सांगितले त्या पद्धतीनं आणि हा नैवेद्य सावकाश अर्पण करा. प्राणाय नमः. अपानाय नमः. व्यानाय नमः. उदानाय नमः. समानाय नमः. ब्रह्मणे नमः. आता पंचामृतासारखा नैवेद्य जर कोणी अर्पण केला असेल तर 2दा अर्पण करायची आवश्यकता नाही. नैवेद्य म्हणून ताम्हणात 4दा सरळ पाणी सोडा. उत्तरापोषणं समर्पयामी. हस्तप्रक्षालनं समर्पयामी. मुखप्रक्षालनं समर्पयामी. आचमनीयं समर्पयामी. श्री तुलसी दामोदर देवताभ्यां नमः. करोद्वर्तनार्थे. एखादी 2 फुलं घ्या, त्यांना अत्तर किंवा गंध जे आपल्याकडे उपलब्ध आहे ते त्या फुलांना असं लावून घ्या आणि दोघांनाही वाहा. करोद्वर्तनं समर्पयामी. तदर्थे गंधम समर्पयामी. श्री तुलसी दामोदर देवताभ्यां नमः. त्या आता 4था जो विडा आहे त्या विड्यावर फळावर एक थेंब पाणी वाहा. मुखवासार्थे पूगी फलतांबूलम. सुवर्णपुष्पार्थे दक्षिणाम. फलार्थे यथा प्राप्त फलम समर्पयामी नमस्करोमी. पळीभर पाणी हातात घ्या. अनेन पूर्वाराधनेन श्री तुलसी दामोदर देवते प्रियेता. ताम्हणामध्ये पाणी सोडून द्या. आता देवतांना ही जी फुलं वाहिलेली आहेत त्यातील एक एक फूल उचलून त्यांचा सुवास घ्या. ती ताम्हणात विसर्जित करून हात धुवून घ्या. आता आपल्याला अभिषेक करायचा आहे. त्याकरता भांड्यात जर पाणी कमी झालं असेल तर मध्ये मध्ये पाणी भरून घ्या बरं का. आणि आता अभिषेक करायचा आहे त्याकरता एखाद्या फुलाला म्हणा किंवा असं पाणी घ्यायचं आणि ते दोघांवरही शिंपडायचं आहे. एखादं जे फूल असेल ते भांड्यामध्ये बुडवायचं आणि पाणी शिंपडायचं अत्यंत थोडं थोडं. श्री गणेशाय नमः. सुरास्त्वामभिषिञ्चन्तो ब्रह्मा विष्णु महेश्वराः. वासुदेवो जगन्नाथस्तथा संकर्षणो विभुः. प्रद्युम्नश्चानिरुद्धश्च भवन्तु विजयायते. आखण्डलोऽग्निर्भगवान् यमो वै निरृतिस्तथा
वरुणः पवनश्चैव धनाध्यक्षस्तथा शिवः ब्रह्मणाः सहिताः सर्वे दिग्पालाः पान्तु ते सदा कीर्तिर्लक्ष्मीर्धृतिर्मेधा पुष्टिश्रद्धा क्रियामतिः बुद्धिर्लज्जा वपुष्शान्तिः कान्तिस्तुष्टिश्च मातरः एतास्त्वामभिषिञ्चन्तु देवपत्न्यः समागताः आदित्यश्चन्द्रमा भौमो बुधजीवस्थितार्गजाः ग्रहास्त्वामभिषिञ्चन्तु राहुकेतुश्च दर्पिताः देवदानवगन्धर्वा यक्षराक्षसपन्नगाः ऋषयो मुनयो गावो देवमातर एव च देवपत्न्यो द्रुमानागा दैत्याश्चाप्सरसाङ्गणाः अस्त्राणि सर्वशस्त्राणि राजानो वाहनानि च औषधानि च रत्नानि कालस्यावयवाश्च ये सरितः सागराः शैलास्तीर्थानि जलदानदाः एते त्वामभिषिञ्चन्तु सर्वकामार्थसिद्धये अमृताभिषेकोऽस्तु शान्तिः पुष्टिस्तुष्टिश्चास्तु श्री तुलसी दामोदर देवताभ्यां नमः। आता घंटानाद करावा आणि तीनदा पाणी वाहावं। अभिषेक स्नान तदनंतरम कल्पित मांगलिक पुष्पोदक स्नानम समर्पयामि नमस्करोमि। जे फूल घेतलं असेल ते दोघांपैकी कुठल्याही देवतेला वाहा, घंटिका जागेवर ठेवून द्या आणि नमस्कार करा। श्री तुलसी दामोदर देवताभ्यां नमः। अक्षता दोन्हीकडे वाहायच्या आहेत। सुप्रतिष्ठिता संतु सुप्रतिष्ठितम अस्तु। श्री तुलसी दामोदर देवताभ्यां नमः। वस्त्रम समर्पयामि। आता जे आपल्याकडे उपलब्ध वस्त्र असतील त्या वस्त्रांवर अक्षता वाहायच्या आहेत। कापसाचं वस्त्र जे आहे ते आपण तुळशी मातेला पूर्वी घालून ठेवलेलं आहे, त्याला स्पर्श करा। बाळकृष्णास देखील आपण हे कापसाचं वस्त्र घालून ठेवलेलं आहे, त्याला देखील स्पर्श करा। वस्त्रार्धे कार्पासवस्त्रम समर्पयामि। श्री दामोदराय नमः। श्री तुलसी दामोदर देवताभ्यां नमः। उपवितार्थे तुळशी मातेला अक्षता वाहायच्या आहेत। अक्षतां समर्पयामि। बाळकृष्णाला देखील अक्षता वाहा। त्यानंतर पुढे बाळकृष्णाच्या जे जानवे अर्पण केले आहे त्याला स्पर्श करा। उपवितार्थे अक्षतां समर्पयामि तथा च यज्ञोपवीतं समर्पयामि। पळीभर पाणी ताम्हणात सोडून द्या। अन्ते आचमनीयं समर्पयामि। श्री तुलसी दामोदर देवताभ्यां नमः। दोघांनाही गंध लावायचे आहे तुम्हाला। विलेपनार्थे तुळशी मातेला गंध लावा, बाळकृष्णाला गंध लावा। विलेपनार्थे चंदनम समर्पयामि। श्री तुलसी दामोदर देवताभ्यां नमः। गंध लावल्यानंतर हात लगेच धुवून पुसून घ्या बरं का। अलंकारार्थे अक्षता वाहा दोन्हीकडे। अक्षतां समर्पयामि। श्री तुलसी दामोदर देवताभ्यां नमः। आता तुळशी मातेला जर विविध अलंकार घालायचे असतील तर ह्या क्षणी घालता येतील। आम्ही इथे पूर्वी सगळे अलंकार घातलेले आहेत, मंगळसूत्र वगैरे घातलेले आहेत, त्याला देखील स्पर्श करा। यथाशक्ती अलंकारान् समर्पयामि। आणि दोन्हीकडे अक्षता देखील वाहा। तदर्थे अक्षतां समर्पयामि। तुळशी मातेला कोणी मंगळसूत्र, काचेच्या बांगड्या, विविध अलंकार घालतात, ते ह्या क्षणी घालता येतात। ह्या क्षणी घालू शकता, अगोदर घातले असेल तर त्याला स्पर्श करा। तदर्थे यथाप्राप्त अलंकारान् समर्पयामि। श्री तुलसी दामोदर देवताभ्यां नमः। तुळशी मातेला हळद कुंकू लावायचे आहे। हरिद्रांग कुंकुमम सकल सौभाग्य द्रव्ये। आता स्त्रिया बसल्या असतील तर त्यांनी हळद कुंकू वाहा। पुरुष मंडळींनी पण देखील एखाद्या फुलाला हळद कुंकू घेऊन ते अर्पण करता येईल फूल। हरिद्रांग कुंकुमम सकल सौभाग्य द्रव्ये समर्पयामि। श्री तुलसी दामोदर देवताभ्यां नमः। ऋतुकालोद्भव यथा प्राप्त पत्रम पुष्पम। आपल्याकडे उपलब्ध जी पत्र फुलं म्हणजे फुलं आहेत, पत्री आहेत, ती दोघांनाही वाहावीत। चाफ्याचं सुवासिक कुठलंही फूल असेल तर ते फार प्रिय आहे देवतांना, तेही वाहावं। यथा प्राप्त पत्रम पुष्पं समर्पयामि। श्री तुलसी दामोदर देवताभ्यां नमः। यथा प्राप्त पत्रम पुष्पं समर्पयामि। नमस्कार करायचा। श्री तुलसी दामोदर देवताभ्यां नमः। आता आपण जी उदबत्ती लावलेली आहे ती उदबत्ती देवतांना ओवाळायची आहे। श्री तुलसी दामोदर देवताभ्यां नमः। ऋतुकालोद्भव यथा प्राप्त पत्रम पुष्पं समर्पयामि। आपल्याकडे जी विविध फुलं आहेत,
त्यातल्या त्यात विशेष करून चाफ्याचं वगैरे सुवासिक कुठलं फूल असेल, जी काही पत्री असेल त्यापैकी तुळस वगैरे बाळकृष्णाला वाहावी, फूल वाहावं दोघांनाही. आणि त्यानंतर श्री तुलसी दामोदर देवताभ्यां नमः. ऋतुकालोद्भव यथा प्राप्त पत्रम पुष्पम समर्पयामी. आता आपल्याला बाळकृष्णांवर थोडी तुळस व्हायची आहे. तुमच्याकडे जी तुळस आहे ना ती हातामध्ये घ्या आणि शक्य असल्यास नमो भगवते वासुदेवाय या मंत्राने 12 वेळा देवाला तुळस व्हा. एकच पान वाहिलं गेलं पाहिजे असं नाही. जी असेल उपलब्ध, जी हातात येईल तेवढी वाहता येईल. तुळस नसेल तर अक्षता घ्या, पण शक्यतो तुळस व्हावी बाळकृष्णाला. बरं, नमो भगवते वासुदेवाय, 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 नमो भगवते वासुदेवाय. यथा प्राप्त पत्रपूजां समर्पयामी. आता तुलसी देवी जी आहे तिला अक्षता वाहायच्या आहेत. त्यासाठी अक्षतांचा जो द्रोण किंवा वाटी आहे ती तुमच्या डाव्या हातात घ्या. एक नावाने अक्षता वाहायच्या आहेत. अक्षता वाहताना 5ही बोटांनी वाहा. बरं, विष्णुप्रियायै नमः, विष्णु हृदय निवासिन्यै नमः, आरोग्यदायिन्यै नमः, प्राणदायै नमः, मुक्तिदायै नमः, अच्युतानन्दबाष्पजायै नमः, सुरर्षिपूजितायै नमः, महासद्गतिदायिन्यै नमः, चिरञ्जीविन्यै नमः, अमृतायै नमः, वृंदायै नमः, तुलस्यै नमः. ही आता आपण विशेष पूजा केली या दोघांची. श्री तुलसी दामोदर देवताभ्यां नमः. ताम्हणामध्ये पाणी सोडा किंवा तुमच्या पुढे जी उदबत्ती लावलेली आहे ना ती उदबत्ती या दोघांनाही देवतांना ओवाळता येईल. धूपम समर्पयामी. श्री तुलसी दामोदर देवताभ्यां नमः. ताम्हणामध्ये पाणी सोडा. स्थापित दीपं समर्पयामी. श्री तुलसी दामोदर देवताभ्यां नमः. आता नैवेद्याकरता मगाचसारखे पाण्याचे चौकोनी मंडल देवतांच्या पुढ्यात करून घ्या. आपण जो उपलब्ध आपल्याकडे जो नैवेद्य आहे तो त्यावर ठेवा. त्याच्यामध्ये शुद्धीकरणासाठी तुळशीचे पान भिजवून त्या नैवेद्यामध्ये ते घालायचे आहे. श्री तुलसी दामोदर देवताभ्यां नमः. नैवेद्यार्थे यथा प्राप्त नैवेद्यं समर्पयामी. ताम्हणात एकदा पाणी सोडा आणि मग हातामध्ये पाणी घेऊन त्याच्या भोवती 5ही बोटांनी पाणी फिरवा. अमृत रूपेण प्रियता नमः. पडीभर पाणी ताम्हणात सोडा. अमृतायताम अमृतम अस्तु. आता नैवेद्य मुद्रा करून नैवेद्य पुन्हा देवांना अर्पण करा. मगाशी सांगितलेली आहे डावा हृदयावर उजवा हाताचा जो अंगठा आहे तो करंगळीच्या शेजारील बोटाला लावून ही ग्रास मुद्रा करा आणि नैवेद्य अर्पण करा. प्राणाय नमः, अपानाय नमः, व्यानाय नमः, उदानाय नमः, समानाय नमः, ब्रह्मणे नमः. पडीभर पाणी ताम्हणात सोडा. मध्ये पानीयम समर्पयामी. पुन्हा नैवेद्य अर्पण करायचा हात पुसून. बरं का. पुनर्नैवेद्य निवेदयामी. प्राणाय नमः, अपानाय नमः, व्यानाय नमः, उदानाय नमः, समानाय नमः, ब्रह्मणे नमः. आपण जो नैवेद्य देवतांना अर्पण करत असू तो देवता तो नैवेद्य आपण त्यांना भरवत आहोत असा भाव मनामध्ये असायला हवा नैवेद्य अर्पण करताना. 4 पाळ्या पाणी ताम्हणात सोडा. उत्तरापोषणं समर्पयामी. हस्तप्रक्षालनं समर्पयामी. मुखप्रक्षालनं समर्पयामी. आचमनीयं समर्पयामी. श्री तुलसी दामोदर देवताभ्यां नमः. हात पुसून घ्या. दोघांनाही अत्तर किंवा एखादं फूल गंधामध्ये त्याला गंध लावून ते फूल वाहा. करोद्वर्तनं समर्पयामी. श्री तुलसी दामोदर देवताभ्यां नमः. त्यांच्याकरता जो आपण महाविडा, दक्षिणा, नारळ हे सगळं आहे त्या विड्यावर एक थेंब पाणी वाहा.
मुखवासार्थे पूगी फलतांबूलं समर्पयामि सुवर्णपुष्पार्थे दक्षिणां समर्पयामि फलार्थे यथा प्राप्त फलं समर्पयामि नमस्करोमि। आता उभं राहून ह्या देवतांना एक प्रदक्षिणा करून नमस्कार करता येईल किंवा खाली बसून देखील दोनदा नमस्कार करता येईल। श्री तुलसी दामोदर देवताभ्यां नमः। प्रदक्षिणास्थाने नमस्कारं समर्पयामि। श्री तुलसी दामोदर देवताभ्यां नमः। नमस्कारं समर्पयामि। नमोऽस्त्वनन्ताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षि शिरोरुबाहवे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियोगधारिणे नमः। श्री तुलसी दामोदर देवताभ्यां नमः। श्री तुलसी दामोदर देवताभ्यां नमः। परिभर एक एक फूल आधी देवतांना अर्पण करा। मंत्रपुष्पम समर्पयामि। हात जोडायचे, या देवतांची प्रार्थना करायची की त्यांची जी कृपा आहे ती अखंड आमच्या सगळ्यांवर राहू दे आणि आमचा सर्वतोपरी उत्कर्ष होऊ दे, अशी या देवतांना प्रार्थना करा। अथ प्रार्थनाम आवाहनं न जानामि तवार्चनं पूजांचैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर। मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वर। गतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्यमेव च आगता सुखसम्पत्ति पुण्याच्च तव दर्शनात् रूपं देहि जयं देहि यशं देहि द्विषो जहि पुत्रान् देहि धनं देहि सर्वान् कामांश्च देहि मे अपराध सहस्राणि क्रियन्ते हर्निशं मया दासोऽहमिति मां मत्वा क्षमस्व परमेश्वरो। श्री तुलसी दामोदर देवताभ्यां नमः। नम प्रार्थनां समर्पयामि नमस्करोमि। अनेन कृत पूजनेन तेन श्री तुलसी दामोदर देवते प्रीयेताम्। न मम असं म्हणा, न मम पळीभर पाणी तांबडात सोडा। तत्सत्कृष्णार्पणमस्तु। आता इथे तुलसी दामोदरांची पूजा संपन्न झालेली आहे। आता त्यांचा जो विवाह करायचा आहे त्यासाठी काय करायचं, आपल्या योजना अशी करायला हवी की तुळशी माता जी आहे ना, आपलं तोंड पूर्वेकडे आहे, आपल्या समोर आपण तुळशी माता, तुळशीची जी कुंडी आहे ती मांडलेली आहे, तिच्या समोर बाळकृष्णाला घ्यायचं असतं अशा वेळेला। तर चौरंगामध्ये किंवा जो पाठ काही जागा असेल तर तुमचे हे नैवेद्य वगैरे अर्पण केलेले आहेत ना, हे जरा बाजूला ठेवून द्या आणि हे जे ताम्हण आहे जिथे आपण पूजा केलेली आहे बाळकृष्णाचं, ते बाळकृष्णाचं मुख तुळशी मातेकडे करून ठेवायचं आहे, लक्षात घ्या। आता आपल्या पुढ्या तुळशी मातेच्या समोर बाळकृष्णाला आपण ठेवणार आहोत। आणि आता इथे काही जण काय करतात, प्रत्यक्ष अंतरपाठ धरतात, दोघं जण उभं राहून तो अंतरपाठ धरतात, किंवा काही जण तुळशीचं पान ह्या दोघांच्या मध्ये ठेवतात, एखादं फूल ठेवतात। ह्या सगळ्या गोष्टी ग्राह्य आहेत। तर आता ह्याचं हे प्रतीक म्हणून आता आपण हे इथे चित्रीकरणाकरता हे प्रतीक म्हणून वापरणार आहोत। तर आता हा अंतरपाठाचं प्रतीक म्हणून आपण हा दोघांच्या पुढ्यात ठेवलेला आहे। अशा पद्धतीनं अंतरपाठ ठेवून घेऊया, म्हणजे कसं होईल, काही जण प्रत्यक्ष अंतरपाठ धरणार असतील तर इथे ते धरू शकतील। आम्ही इथे ही अशी व्यवस्था केलेली आहे। तर अशा पद्धतीनं आता दोघांचं लग्न लावायचं आहे, तर त्यासाठी अक्षता हातात घेऊन ठेवा थोड्या। मी काही मंगलाष्टकं म्हणणार आहे, ती मंगलाष्टकं म्हणून झाल्यानंतर दोघांचं लग्न लागणार आहे। जे कोणी अंतरपाठ धरून उभे असतील तर त्या दोघांनी एक लक्षात घ्यायचं की अंतरपाठ हा दक्षिणेकडून उत्तरेकडे यावा लागतो, म्हणजे दक्षिण दिशेच्या हातात ज्या व्यक्तीकडे अंतरपाठ धरलेला असेल तर त्यांनी तो अंतरपाठाचं टोक सोडायचं आणि उत्तर दिशेवाल्याने ते घ्यायचं, जर असे दोघं जण उभे असतील ते। पण ह्या दोघांना एकमेकाच्या समोर स्थानापन्न करणं हे खूप महत्त्वाचं। आता हा भाग अक्षता हातामध्ये घेऊन ठेवा। स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळं मुरुडं विनायकमढं चिन्तामणिं थेउरं लेण्याद्रिं गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं
ग्रामे राञ्जनसंस्थितं गणपतिं कुर्यात् सदा मङ्गलं सुमुहूर्त सावधान। गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेन्द्रतनया चर्मण्वती वेदिका क्षिप्रा वेत्रवती महासुरनदी ख्याता च या गण्डकी पूर्णा पूर्णजलैः समुद्रसहिता कुर्वन्तु वो मङ्गलं सुमुहूर्त सावधान। कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे नवमौक्तिकं करतले वेणुकरे कंकणं सर्वांगे हरिचन्दनं सुललितं कंठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते कुर्यात् सदा मङ्गलं सुमुहूर्त सावधान। असितगिरि समौ स्यात् कज्जलौ सिन्धुपात्रे सुरतरुवर शाखा लेखनी पत्रमुर्वी लिखति यदि गृहीत्वा शारदा सार्वकालं तदपि तव गुणानामीशपारन्नयाति सुमुहूर्त सावधान। तदेव लग्नौ सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेऽन्यगं स्मरामि सुमुहूर्त सावधान। आपल्या अक्षता ज्या आहेत त्या दोघांवरही वाहाव्यात। त्यानंतर पुढील जो अंतरपाठ आहे तो बाजूला करून घ्यावा। त्यानंतर ज्या कोणी स्त्रिया इथे उपस्थित जर असतील तर त्यांनी थोडंसं पाणी जे आहे ते बाळकृष्णाला लावायचं आहे। एखाद्या फुलाला घेऊन ते पाणी लावलं तरी चालणार आहे, नाही लावलं तरीही ठीक आहे। तुळशी मातेला देखील असं पाणी वाहायचं आहे। आता दोघांनाही हार घालायचे असतात। प्रथम बाळकृष्णाला हार घालून घ्यायचा आहे, मग तुळशी मातेला देखील हार घालायचा आहे। आणि आता कन्यादान सगळ्यात महत्त्वाचा विधी तर तो आता आपण इथे करायचा असतो बरं का। देवतांचाही हा आपण तुळशी विवाह करीत आहोत, त्यामध्ये कन्यादान देखील अत्यंत महत्त्वाचा विधी आहे। फार मोठा नाही तर त्याकरता काय करायचं, पळीभर पाणी हातात घ्या आणि ते ताम्हणात सोडून द्या पाणी, आणि ओला हात जो आहे तो असा डोळ्यांना लावून घ्या। नेत्रोदक स्पर्शः। त्यानंतर हातामध्ये पाणी घ्या। अथ तुलसी विवाहांगत्वेन दामोदर हस्ते तुलसी दानं करिष्ये। हा संकल्प तुम्ही म्हटला नाही तरी चालणार आहे, फक्त ताम्हणात पाणी सोडा। त्यानंतर हात जोडून प्रार्थना करायची आहे। देवीं कनकसंपन्नां कनकाभरणैर्युतां दास्यामि विष्णवे तुभ्यं ब्रह्मलोकजिगीषया मया संवर्धितां यथाशक्त्यलङ्कृतां इमां तुलसीं देवीं दामोदराय श्रीधराय तुभ्यमहं संप्रददे। देवासमोर अक्षतायुक्त पाणी सोडायचे असेल ते बाळकृष्ण जो आहे ना त्यासमोर हे आपण कन्यादान करीत आहोत।
हे असं देवांच्या पुढ्यात असं बाळकृष्णाला हे असं घ्यायचं आणि हे असं पाणी सोडून द्यायचं. की आता बाळकृष्णाचं मुख हे तुळशी मातेकडे आहे, त्यामुळे त्या मुखाच्या समोर तुम्ही इथे असं पाणी सोडलत ना तरीही चालणार आहे. बरं, इमान तुलसीन देवीं प्रतिगृह्णातु भवान असे म्हणून तुळशीला बाळकृष्णाचा हस्तस्पर्श करायचा असतो. तर हे जे फूल आहे, हे जे बाळकृष्णाला आपण स्पर्श केलेलं आहे ते आपण तुळशी मातेला वाहूया. त्यानंतर श्री तुलसी दामोदर देवताभ्यां नमः. पळीभर पाणी हातामध्ये घ्यायचे आहे. इमानी यथा प्राप्त फलानी युवाभ्याम समर्पये असं म्हणून ताम्हणामध्ये थोडे पाणी सोडायचे. आता जर आपल्याला आवळे किंवा उसाचे जे काप आहेत ते जर मिळाले असतील तर ते ह्या दोघांच्या मध्ये ठेवून त्याच्यावर देखील पाणी सोडायचे. अन्यथा जे फळ उपलब्ध असेल तर त्यावर पाणी सोडून चालेल. असं पाणी सोडून द्या. अनेन, आता पळीभर पाणी हातात घ्या पुन्हा एकदा. अनेन पूर्वसंकल्पितनुसारेण पूजनेन श्री तुलसीदानेन अनेन कृत तुलसी विवाहांतर्गत तुलसीदानेन श्री तुलसी दामोदर देवते प्रियेतां. पळीभर पाणी फक्त ताम्हणात सोडून द्या. न मम असं म्हणा. न मम तत्सत कृष्णार्पणमस्तु. आता ह्या देवतांची आपण आरती करूया आणि मग आपली पूजा संपन्न होईल. आता ही जी आपण आरती करणार आहोत तर इथे प्रातिनिधिक स्वरूपाने आपण एक तुळशी देवीची आरती घेणार आहोत. काही जण पंचारती घेतात. गणपती, दुर्गा, शंकर, बाळकृष्ण, दत्त, हनुमंत, कितीही आरत्या तुम्ही घेऊ शकता, त्याला काहीही अडचण नाही. एखाद्याचे कुलदैवत बालाजी वगैरे असतात, व्यंकटेश असतात, तर त्यांचीही आरती याच्यामध्ये समाविष्ट करता येते. पण आपण तुळशी देवीची आरती जी विशेष प्रसारात नाही ती आरती इथे आज आपण घेणार आहोत. तर त्या आरती करता तुम्ही निराजन ताम्हणामध्ये ठेवून ते अर्पण करू शकता, म्हणजे ओवाळू शकता. त्यानंतर शुद्ध जो भीमसेनी कापूर वगैरे आहे तो ठेवू शकता. तर अक्षता घेऊन किंवा रांगोळी घालून त्यावर असा कापूर ठेवावा आणि तो प्रज्वलित करून आरती करावी. जय देवी जय देवी जय माते तुलसी निजपत्राहू नीलभूतर त्रिभुवन हे तुळसी. जय देवी जय देवी ब्रह्मा केवळ मूळी मध्ये तो शौरी अग्री शंकर तीर्थे शाखा परिवारी सेवा करीते भावे सकळ हि नर नारी दर्शन मात्रे पापे हरती निर्धारी. जय देवी शीतल छाया भूतल व्यापक तू कैसे मंजिरीची बहु आवड कमला रमणासी प्रबदल विरहित विष्णू राहे उपवासी विशेष महिमा तुझा शुभ कार्तिक मासी. जय देवी अच्युत माधव केशव पीतांबरधारी तुझिया पूजन काळी जो हे उच्चारी त्यासी देसी संतती संपत्ती सुखकारी गोसावे सुत विनवी मजला तुतारी. जय देवी जय माये तुलसी निजपत्राहू नीलभूतर त्रिभुवन हे तुळसी. जय देवी कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् करोमि यद् यद् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. श्री तुलसी दामोदर देवताभ्यां नमः. यथाशक्ती आरतिक्य दीपं समर्पयामि. त्यानंतर हे ताम्हण सावकाश खाली ठेवून द्यावे. एक पळीभर पाणी आपल्याकडे भांड्यात जे पाणी आहे त्या ज्योतीवरनं सगळी आरती तुमची पूर्ण झाल्यानंतर हे जे पाणी आहे ते ज्योतीवरनं ओवाळून तुमच्या पुढ्यात काही ताम्हण वगैरे असेल त्यामध्ये सोडावे. त्यानंतर दुसरं जे ताम्हण आहे ना ते हातामध्ये घेऊन पळीभर पाणी हातावरून आरती वगैरे झाल्यानंतर ताम्हणात सोडावे. अनेन कृत पूजनेन श्री तुलसी दामोदर देवते प्रियेताम. असं एकदा पुन्हा पळीभर पाणी सोडा. आता इथे आपली ही जी पूजा आहे श्री तुलसी दामोदर पूजा ही संपन्न झालेली आहे. तर आता जेव्हा तुम्ही श्री गणेशांचं विसर्जन करणार असाल तेव्हा उत्तर पूजेसाठी जो मंत्र आहे तो मंत्र आता मी म्हणून ठेवतो. तुम्ही थोड्याशा अक्षता हातात घेऊन तो मंत्र म्हणून झाल्यानंतर माझा
त्या अक्षता तुम्ही वाटीत काढून ठेवा. ज्यावेळी तुम्ही हे विसर्जन करणार असाल तेव्हा फक्त श्री गणेशांचं इथे आपण जे पूजन केलेलं आहे सुपारीवर त्यावर त्या अक्षता वाहाव्यात. बाळकृष्णावर आणि तुळशी देवतेवर ह्या अक्षता वाहायच्या नाहीत. बाळकृष्ण हा नित्यपूजेतील असल्यामुळे त्यावर अक्षता वाहू नका. नित्यपूजेतील नसेल तर ह्या अक्षता वाहायला हरकत नाही. तर अशा अक्षता हातात घ्या. यान्तु देवगणास्त्रिवे पूजामादाय पार्थिवीं इष्टकाम प्रसिद्ध्यर्थं पुनरागमनाय च आवाहित गणपतीं विसर्जयामि. आत्ता मी ह्या अक्षता श्री गणेशांवर वाहतोय, तुम्ही आत्ताच व्हायला हव्यात अशा नाही. दुसऱ्या दिवशी किंवा काही काळानंतर वाहिल्यात, सगळ्यांची दर्शनं वगैरे झाली की चालणार आहे. पळीभर पाणी ताम्हणात सोडून द्या. ह्या अक्षता वाटीत काढून ठेवा किंवा आत्ता गणपतीवर वाहिल्यात जे कोणी वाहणार असतील त्यांनी वाहिल्यात तरी चालतील. त्यानंतर ताम्हणात पाणी सोडा. अनेन कृत पूजा अनेन कृत कर्मणा भगवान परमेश्वर प्रीयताम. आता आपण सुरुवातीला जसं आचमन केलं होतं तसं पुन्हा एकदा आचमन करा. त्याकरता डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी घ्यायचे. आचम्य केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः. ताम्हणात पाणी सोडा. गोविंदाय नमः हात धुण्यासाठी. पुन्हा 3दा पाणी प्या. केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः हात धुवून घ्या. गोविंदाय नमः यस्य स्मरणमात्रेण जन्म संसार बंधनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे. म्हणा विष्णवे नमो, विष्णवे नमो, विष्णवे नमः. विष्णू स्मरणात सर्वकर्मं परिपूर्णमस्तु तथास्तु म्हणा. अशा पद्धतीनं आपला तुळशी विवाहाचा विधी आहे तो संपन्न झालेला आहे. हा विधी जर तुम्हाला आवडला असेल तर हा जो व्हिडिओ आहे तो निश्चित तुम्ही लाईक करा, शेअर करा. आपला जो यज्ञ प्रसाद हा यूट्यूब चॅनल आहे तो अवश्य सबस्क्राईब करा. आणि असेच अनेक उत्तम धार्मिक विषय आम्ही सातत्याने चॅनलवर देत असतो किंवा पुढेही देणार आहोत. त्यासाठी तुम्हाला जर काही अर्पण करायची असेल दक्षिणा वगैरे तर तुम्ही हा जो क्रमांक आहे माझा त्यावर निश्चित जीपे वगैरे करू शकता. धन्यवाद.